आजच्या भक्तीला आपण आराम करूया. परमेश्वराच्या नावाला आभार मानूया की परमेश्वराने आपल्या सर्वांचे संरक्षण केलं आहे, सांभाळ केलेला आहे आणि पुन्हा एक वेळा त्याने आपल्याला त्याच्या भवनी आणले म्हणून आपण त्याचे उपकार मानूया. याहूया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्र गात त्याचा जय जयकार करू. प्रार्थना करू आपण यावेळेस. प्रार्थनापूर्वक आपण आजची भक्तीला आरंभ करणार आहोत. आमच्या स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा तारणहार आहेस, तू आमचा प्रभू आहेस. तू केलेलं अद्भुत कृत्य आम्ही स्मरण करतो, आठवण करतो आणि त्या सर्व गोष्टीचा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत आणि आभार मानत आहोत. हे प्रभू परमेश्वर पिता, तू याहवे परमेश्वर आहेस, जो आमचा तारणहार, आमचं सांभाळ करणारा, आमचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. आज तुझ्या भवनी येण्यास तू आम्हाला आनंद दिलास आणि प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी पुन्हा एकदा तू तुझ्या चरणी आलास म्हणून तुला आभार मानत आहे. आजच्या दिवसाबद्दल आभार मानत आहे प्रभू. प्रत्येक विश्वासणारा बंधू भगिनी तुझ्या चरणी येत आहेत. प्रत्येकाचे प्रवास सुखाचे होऊ दे. या भेटीच्या द्वारे तुझी महिमा, तुझे गौरव होऊ दे. आजची सभा भक्ती आराधना मी तुझ्या हाती सोपत आहे. सुरुवात पासून, चालकपण पासून तर आशीर्वाद पर्यंत प्रभू सर्व कार्यक्षेत्रामध्ये तुझा आशीर्वाद, तुझी उपस्थिती, तुझ्या पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हामध्ये असू दे, मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. प्रभू परमेश्वर पिता, आजची मी भक्तीमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात करत आहोत, विश्वास आहे तू आम्हाला उपस्थित आहे. गीताच्या द्वारे महिमा करत असताना तुझी महिमा गौरव हो, आदर मान सन्मान गौरव आम्ही तुला देत आहोत. प्रार्थना तुझ्या विनंतीला म्हणता येईल. यावेळेस तरुण संघाला विनंती आहे पुढे येतील आणि गीत गातील. गीताच्या द्वारे आपण परमेश्वराची महिमा करू. सर्वांना सलाम. देवाच्या गौरवासाठी ह्यावेळेस आपण गीत गाऊया. हो जय जयकार. हो जय जयकार, जय जयकार करे. हो जय जयकार, जय जयकार करे. वहे हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता, बचाता.
यावेळेस आपण स्तोत्र वाचणार आहोत. आळीपाडणे स्तोत्र वाचतो. आपण आपल्या जागेवर पुन्हा एकदा उभे राहूया. आपल्यामध्ये संडे स्कूलचे टीचर श्रीमती आहेत, स्तोत्र वाचणार आहेत. त्याच्याबरोबर तरुण सुद्धा वाचेल. सर्वांना सलाम. स्तोत्र वासुदेवाच्या स्तुतीसाठी स्तोत्र 119 आहे. ते आपण संगती मिळून वाचूया. काढल्यासारखं वाचू. जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. ते काही अनितीचे आचरण करत नाही तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहे. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही. तुझे न्याय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करेन. मी तुझे नियम पाळेन. माझा सर्वस्वी त्याग करू नको. स्तुती करू देवाच्या वचन वाचल्याबद्दल. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करणार आहोत. प्रेषितांच्या मतांकार जो आपण सदैव उभे राहून एका सुरामध्ये एकाच आवाजामध्ये आपण सांगतो त्याप्रमाणे आपण सांगणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकलौता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळीस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला खिळले, जो मरण पावला व झाला पुरले, जो मृत्यूलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी विश्वास करीतो. आमेन. मंडळींनी यावेळेस खाली बसावे. यावेळेस आपण दान घेणार आहोत. तरुण संघाला विनंती आहे पुन्हा एक वेळा पुढे येतील आणि दानासाठी गीत गातील. गीत क्रमांक 151. विजयश्री गीत क्रमांक 151. सर्व ख्रिस्तासाठी काही सर्व शक्ती जीव प्राण शब्द कामे कल्पनाही सर्व दीनता संसार येशू ख्रिस्ता सर्व
या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस असतील मी त्यांना विनंती करत आहे की आपण आपल्या जागेवर उभे राहावे. नसतील तरी काय हरकत नाही. माझी प्रार्थना सुद्धा आपण करणार आहोत. परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या दयेने, परमेश्वराने आपल्या सर्वांना सांभाळलेला आहे, सुरक्षित ठेवलेला आहे. जसं 2021 आता सुरू होणार आहे, पण 2020 मध्ये सुद्धा परमेश्वराने प्रत्येकाला चांगलं आरोग्य दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. हे त्याची कृपा आहे, हे त्याचे प्रेम आहे. त्यासाठी सुद्धा आपण परमेश्वराचे आभार मानणार आहोत. एसएमच्या सर्व मंडळांसाठी, ट्रस्टसाठी, प्रत्येक व्यक्तीच्या कार्यासाठी, कामासाठी, जे आतापर्यंत जॉब शोधत आहेत त्यांसाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. परमेश्वर त्यांच्यासाठी सर्व मार्ग मोकळे करो आणि परमेश्वर त्यांच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये आशीर्वाद देव. अनेक अशा समस्या असतात, त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत की प्रभू त्या व्यक्ती जीवनामधून आपल्यामधून ते सर्व काळावं, जेणेकरून त्याची शांती आपल्यामध्ये सदैव असावी. आपण प्रार्थना करणार आहोत. येणाऱ्या वचनासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार. प्रभू त्याच्या वचनाचा जर आपल्या सर्वांना आज आशीर्वाद देव. प्रार्थना करू आपण यावेळेस. प्रभू परमेश्वर पिता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. हे प्रभू, तू किती महान आहेस, तुझी दया किती पराक्रम आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर पिता, आजच्या या सकाळी तू आम्हा सर्वांना एकत्र केलेला आहे तुझ्या भक्तीसाठी. प्रभू आमची आराधना, आमची भक्ती तू स्वीकार केलेली आहेस. मी प्रार्थना करते परमेश्वर पिता, एसम मंडळ्या ह्या तुझ्या मंडळ्या आहेत. ज्या लोकांना तू दर्शन दिलंस आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येऊन आपल्या कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता त्यांनी आपलं जीवन तुझ्यासाठी वाहून दिलं. आम्ही त्यांचे सुद्धा स्मरण करीत आहोत. प्रभू परमेश्वर पिता, त्यांची सेवा कधी व्यर्थ गेली नाही, कारण ते विश्वासाने तू दर्शन दिल्याप्रमाणे ते तुझ्या द्वारे तू सांगितलं त्या ठिकाणी आले. आज 100 वर्ष या मंडळांना पूर्ण झालेला आहे. आज तरी सुद्धा तुझी विशेष कृपादृष्टी त्यांच्यावर आहे म्हणून तुला धन्यवाद देत आहे. अशीच कृपादृष्टी जोपर्यंत तू येणार आहे तोपर्यंत सदैव होत राहो, हीच माझी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. हे प्रभू परमेश्वर पिता, त्या मंडळांमध्ये असलेलं प्रत्येक कुटुंब, विश्वासणारे बंधू भगिनी तुझ्या आहेत. हे प्रभू, त्यांच्यावर तुझे विशेष कृपा असू दे, तुझे सहाय्य असू दे, अनुग्रह असू दे, असून तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. मंडळांमध्ये उद्भवणाऱ्या अनेक समस्या सुद्धा मी तुझ्या हाती सोपत आहे. कुटुंबामध्ये उद्भवणाऱ्या प्रत्येक समस्या मी तुझ्या हाती सोपत आहे. आमची वैयक्तिक समस्या सुद्धा मी तुझ्या हाती सोपत आहे. प्रभू, सर्व शैतानी बंधन तोडून टाक, असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. हे प्रभू परमेश्वर पिता, तुझे अद्भुत कार्य आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, मंडळांमध्ये, कुटुंबामध्ये व संस्थांमध्ये असू दे, तुझे प्रार्थना विनंती करत आहे. आमच्यामधून भित्रेपणाचा आत्मा तू काढून टाक, तो गुण आमच्यामधून काढून टाक आणि तुला गौरव देणारा, तुला सन्मान देणारा अशी भीती तू आमच्यामध्ये असू दे, असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. आज जे बंधू भगिनी परमेश्वर तुझ्या फोन आलेला नाही त्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करत आहे. त्यांचे मन वळव, त्यांचे हृदय वळव. प्रभू, त्यांनी हे जाणून घ्यावा की शेवटच्या काळामध्ये आमचे काय होईल, काय आम्ही प्रभू बरोबर असणार का. हे प्रभू परमेश्वर त्यांच्यावर दया कर, त्यांचे अंतःकरण उघड, असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. प्रार्थना करतो परमेश्वर, आलेले हे दान तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहेस. आम्हाला जर शक्ती नसती, आम्हाला जर बुद्धी जर नसती तर आम्ही काहीही पैसा कमवू शकलो नसतो. पण ही तुझी देणगी आहे, हा तुझा आशीर्वाद आहे. जो तुझे वचन पाळतो, तुझ्या वचनाप्रमाणे राहतो, वागतो, प्रभू त्याच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये तू आशीर्वाद देतोस. कारण तुझे ते वाणी ऐकतात. आम्ही तुझे वाणी ऐकणारे लोक आहोत. प्रभू, आमच्यावर कृपा दृष्टी केली म्हणून तुला आभार मानतो. जर आम्ही कुठे चुकलो आहोत, विसरलो आहोत, तुझे नियमशास्त्र विसरलो आहोत, प्रभू आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. तू क्षमा करणारा परमेश्वर आहे. प्रभू, ते अपराध आम्हामधून पुसून टाक,
अशी मी तुझ्याकडे विनंती प्रार्थना करत आहे. हे प्रभू परमेश्वर पिता, तुझे सहाय्य, तुझा अनुग्रह तू आम्हामध्ये सदैव केलंस म्हणून तुला आभार मानत आहे. तुझ्या मुख प्रकाश समोर पाडलास म्हणून तुला आभार मानत आहे. तुझा प्रकाश आमच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये टाकलास म्हणून तुला आभार मानत आहे. प्रभू, ज्या हाताने दिलेलं आहे हे दान, त्या हाताला जो स्पर्श कर आणि आशीर्वाद दे अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. त्यांचे काम, मेहनत मजुरी, नोकरी, सर्व कार्यक्षेत्र, शेतीवाडी मी तुझ्या हाती सोपत आहे. प्रत्येक क्षेत्रावर तू आशीर्वाद दे. त्यांची सर्व कामगती तू पूर्ण कर अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. जे अद्याप काम शोधित आहे, काम त्यांना भेटलेलं नाही, प्रभू त्यांच्या त्या कार्यावर तू आशीर्वाद कर असं मी तुझी प्रार्थना करत आहे. त्यांना काम भेटू दे आणि त्या कामाच्या गरजेची मी मागवतो. अनेकाचे कागदपत्र अडकलेले आहेत. हे प्रभू, जग पक्षपात करतो पण तू कधी पक्षपात करत नाही. हे प्रभू परमेश्वर, प्रत्येकाच्या मनामध्ये काय करणार तो परमेश्वर आहे. प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनोखड, प्रत्येक लेकरू तुझ्या प्रभू जो काम वंचित आहे प्रभू त्यांना तू काम द्यायचं तुझी प्रार्थना करत आहे. विश्वास आहे तुमची प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना ऐकल्याबद्दल प्रभू सुद्धा आभार मानत आहे. येणाऱ्या वचनावर सुद्धा तुझा आशीर्वाद असू दे अशी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. प्रभू परमेश्वर पिता, त्याद्वारे तुझी महिमा, तुझं गौरव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तुझ्या सत्य वचनाचं वचन व तुझे प्रकाश प्रगट व्हावा असं तो होते प्रार्थना करत आहे. आदर मान सन्मान गौरव तुला देत आहे. प्रार्थना तुझ्या नावाने केली म्हणत आहे. यावेळेस मंडळीला काय सूचना आहे? मंडळीला सूचना आहे, 1 तारखेला दान आणि विशेष दान घेतलं जाईल. उपस्थित दान आपण म्हणतो, तर ते आपल्या सर्वांनी आठवण ठेवावी आहे. म्हणून मी तुम्हाला पहिली सूचना ही करतो आहे की 1 तारखेला दान आणि विशेष दान 2 घेतले जाणार आहे. तसेच मंडळीच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये मंडळीच्या पालक अंकास एम पाडवी हे तोडदाचे पालक आहेत. मंडळीचे सर्व कार्यक्षेत्र कृपया करून आपण मला सांगावे. तसेच संस्थेचा जो भाग आहे किंवा कार्यक्षेत्र आहे तो अधिकार या संस्थेचे एस तोडदाचे जे मेन अधिकारी आहे माजी पालक आरकेवडे पाळी साहेब आहेत, ते स्टेशन मॅनेजर आहेत. संस्थेचे जे काही काम असेल कृपया आपण त्यांच्याशी संपर्क करावा. तसेच दान पावत्या सुद्धा मागच्या बाजूला ठेवलेल्या आहेत. जेव्हा आपल्याला त्या गरज आहे तर आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या तिथून आपण त्या घ्याव्यात. मंडळीच्या कार्यासाठी पंचांची गरज आहे. म्हणून मंडळीला विनंती आहे, जो देवाचे कार्य माझ्या कार्य नाही, माझ्या कार्य करायसाठी नाही, देवाच्या कार्यासाठी उत्सुक आहे तर आपण नक्कीच मला सांगावे जेणेकरून आम्ही त्यांना पंचमध्ये घेऊ. तसेच 1 वर्ष पूर्ण होत आहे. खजिनदाराचे पद सुद्धा खाली आहे. ते सुद्धा आपण कोणाला दिलं गेलेलं नाही आहे. सर्व कारभार मी सांभाळत आहे. पालकाची सेवा कार्य करणे, खजिनदाराचे पण काम करणे थोडं जास्त रिस्क होऊन जातो. म्हणून जो कोणी उत्सुक आहे देवाचा भंडार सांभाळण्यासाठी तर ते सुद्धा आपण 1 तारखेपर्यंत मला कळवावे जेणेकरून
अकाउंटवर जो नाव आहे ते चेंज करायचे आहे. देवाणघेवाणचा जो व्यवहार आहे तो चेंज करायचा आहे. तसेच मंडळीला पुन्हा अजून एक विनंती आहे, सूचना आहे. संदेश चालू असताना, मंडळीमध्ये संदेश चालू असताना कोणताही व्यक्ती आला तर त्याला बसू द्या. कोणीही असेल, सर्वप्रथम त्याने बसावे शांतपणे. त्याच्यानंतर जो भाग आहे तेव्हा त्याच्याबद्दल काय करणार आहे, स्वागत असू द्या, कोणता प्रोग्राम असतात तेव्हा तो राबवला जाईल. संदेश चालू असताना मी संदेश कधीही स्टॉप करत नाही. पुढच्या कोणत्याही भागामध्ये आपण थोडासा तो टायमिंग असतो, त्याच्यानंतर आपण सर्व कारभार आपण करतो. पण संदेश सुरू झाला तर मुख्यमंत्री पण येईल तरी त्याला मी तिथं बसवी, कारण देवाचं वचन सुरू असताना पूर्णतः संपणे गरजेचं आहे. म्हणून देवाच्या मंडळीला एक विशेष सूचना मी देऊ इच्छितो. जो सुरुवात पासून तर शेवटपर्यंत बसतो ते त्याला आशीर्वाद देतो, आणि त्याला देत कधी नाही. तो कोणी असेल, जो सर्व मंडळीचा जोपर्यंत भक्ती आरंभ झाल्यापासून तर शेवटपर्यंत बसतो, प्रभू त्याला आशीर्वाद देतो. हे लक्षात ठेवा. तसेच दर रविवारी कोणता प्रोग्राम असतो, आपण आपला मोबाईल एकदा सायलेंटवर करा किंवा बंद येत नसेल तर बंद करून टाका. 1 तासाची सर्व्हिस असते, जास्त वेळ नसतो. त्याप्रमाणे आपण हे सगळे रूल्स. बरं, वेळ न घालवता आपण परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. ख्रिसमसचे वचन आपण ऐकलेलं आहे. येशू ख्रिस्ताबद्दल, येशूच्या येण्याबद्दल, तो कसा जन्मास आला, तो कुठे जन्मास आला, तो कशासाठी जन्मास आला आणि तो कोणासाठी जन्मास आला, या सर्व गोष्टी जेव्हा आपण बघितलेल्या आहे. आणि सर्वप्रथम गोष्ट आपण ही स्मरण केली पाहिजे की ख्रिस्तानी माझ्यासाठी काय केलेलं आहे, ख्रिस्तानी मंडळीसाठी काय केलेलं आहे. कारण की वचनामध्ये लिहिलेलं आहे, जशी देवाची इच्छा होती, योजना होती, त्याप्रमाणे त्याचा जन्म झाला, त्या प्रकारे तो जन्मास आला. यासाठी की सर्व जगातल्या सर्व पापी मनुष्यांना तारण्याचा तो उद्देश होता. त्याने तारण दिलेला आहे, तारणाचा मार्ग सुद्धा समोर ठेवलेला आहे. निवड त्याची त्याची आहे, स्वीकार करो न करो. आज जर ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलेला आहे, तर आज वचनाच्या द्वारे मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. आज ख्रिस्ताने तुम्हासाठी काय केलेलं हे आपल्याला ठाऊक आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण ख्रिस्तासाठी काय केलेलं आहे. खूप पॉइंट आहेत, पहिले 3 मुद्दे घेईल, नवीन वर्षाला बाकीच्या आहेत त्या घेईल. आपण ख्रिस्तासाठी काय केलेलं आहे. आपल्या कुटुंबामध्ये कोणताही सण येतो किंवा कोणताही फंक्शन असतो, त्यावेळेस आपण काय करत असतो, जे हवं आहे ते आपण काय करत असतो, घेतो. उत्तमातले उत्तम आपण काय करतो, घेतो. बरोबर, कारण की तो आपला दिवस आहे. यामध्ये 3 गोष्टी आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो. ते आहे की ख्रिस्ताने जर आपल्यासाठी काय केलेलं आहे हे आपल्याला जर नक्कीच ठाऊक असेल आणि ठाऊक आहे, तर आपण ख्रिस्तासाठी काय केलेलं आहे हे आपल्याला सुद्धा माहित असलं पाहिजे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असे आहेत. एक, योसेफाने काय केलेलं आहे. कोणता योसेफ? मरियाचा हस्बंड, त्याचा पती. त्याने काय केलेलं आहे ती एक गोष्ट. मेंढपाळाने काय केलेलं आहे ती दुसरी गोष्ट. आणि मागील लोकांनी काय केलेलं आहे हे काय झाली तिसरी गोष्ट. ख्रिस्ताबद्दलचा संदेश तर आपण ऐकून घेतला. त्याने काय केलेलं आहे, त्याने आपला स्वतःचा प्राण तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर दिलेला आहे. इतकंच नव्हे, तो वधस्तंभावर अडकून नाही राहिलेला आहे, त्याला पुरला गेला, तो पुनरुत्थान झाला, आज तो स्वर्गरोहण सुद्धा झाला.
आज त्याने वचन दिलेलं आहे की मी तुम्हाला घ्यायला येणार आहे, हे त्याचे अभिवचन आहे. पण आज आपण म्हणतो की मी ख्रिस्ताचा आहे किंवा ख्रिस्ताच्या मंडळीतला आहे, ख्रिस्ती मंडळीत मधला आहे. तर आज आपण काय केलेलं आहे? पहिली गोष्ट, मध्य सुवर्तमान याचा पहिला अध्याय, वचने 18 ते 25 मध्ये असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जो 24वं वचन आणि 25वं वचन आहे ते मी तुम्हासाठी वाचतो आहे, आणि काही वचन आहेत ते सुद्धा मी तुम्हासाठी वाचतो जे मेन आहे. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्याने पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव येशू ठेवले. तसेच 18 पासून जर आपण वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की योसेफाचं जेव्हा लग्न झालं नाही, साखरपुडा झालेला होता तो पहिले, आणि ते एकमेकांपासून दूर होते, त्यावेळेस लग्नाच्या अगोदरच तिथं मरियाच्या पोटी काय झालेला आहे, पुत्र पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भवती दिसून आलेली आहे. त्यावेळेस जो व्यक्ती तिच्याशी लग्न करणार होता त्याने आपल्या मनामध्ये, त्याने सर्व जगामध्ये ढिंडोरे पेटवत फिरला नाही किंवा चर्चा करत फिरला नाही, तर त्याने आपल्याच मनामध्ये काय विचार केला, तिची काय होऊ नये, बेउगरू होऊ नये म्हणून गुप्तपणे सोडून देण्याचा त्याने काय केला होता, विचार केला. महत्वाची गोष्ट ही आहे, काय ती नीतिमान स्त्री होती का? हे फार महत्वाचं आहे. सासरामध्ये जेव्हा आपण वाचतो आहे की तिचे वाग्दान झालेला होता पण लग्न झालेला नव्हतं, पण देवाच्या इच्छेप्रमाणे जे वचन सांगितलं त्याप्रमाणे ती गर्भवती झालेली होती. आता असे समस्या जर समाजामध्ये निर्माण होते तर काय होतो, खूप मोठा धोका. पुढे बघू आपण. त्याने गुप्तपणे सोडून देण्याचा त्याला विचार केला, पण त्या रात्री तो झोपलेला होता. त्यावेळेस कोण त्याला दर्शन दिलं आहे, देवदूताने येऊन त्याला दर्शन दिलेलं आहे. म्हणजे काही शंका विचार जर असतील तर क्लॅरिफाय करणे काय आहे, गरजेचं आहे. कोणाबद्दलचे विचार त्याच्या मनामध्ये गोंधळ होता, जो पुत्र तिच्या पोटी होता, देव स्वतः तिच्या पोटी जन्मास आलेला आहे. या गोष्टीमध्ये आपण जेव्हा बघतो आहे, म्हणून कोण आलेला आहे, कोणी कोणाकडे पाठवलं आहे, देवाने देवदूताला कोणाकडे पाठवलं आहे, ज्याच्यामध्ये शंका होती. देवाने देवदूताला मरियाकडे पाठवलं, ते तिच्या शब्दाने ती क्लिअर होती. कारण ती म्हणाली जशी देवाची इच्छा आहे ती माझ्या जीवनामध्ये काय हो, पूर्ण हो. विचार कोणामध्ये आला, जो तिच्याशी लग्न करणार होता. देवदूत, देवाने मेसेज त्या व्यक्तीला पाठवला ज्याच्या मनामध्ये काय होता, विचार होता. पुढे सर्व काही म्हटलेलं आहे शास्त्राप्रमाणे, आणि देवदूताने तिला संदेश दिला की तिच्या पोटी जो पुत्र आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे, देवाच्या योजनेप्रमाणे तो जन्मास येणार आहे. संदेश त्याच्या सांगितल्याप्रमाणे जे काही आहे गर्भवतीच्या कुमारीच्या द्वारे तो जन्मास येणार आहे, तो सासर भाग पूर्ण व्हावा. आज सर्व इस्रायल राष्ट्र त्याची वाट बघत आहे, तोच हा आहे. या सर्व गोष्टीचं क्लिअरिफिकेशन केल्यानंतर तो झोपेतून उठल्यानंतर जसं देवदूताने त्याला सांगितलं त्याचप्रमाणे त्याने काय केलेलं आहे, आज्ञा केली आहे. आणि त्याने तिला आपल्या पत्नी म्हणून त्याने काय केलेलं आहे, स्वीकार केलेला आहे. जोपर्यंत पुत्र झाला नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने तिच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवला नाही. आज विषय असा आहे, आज काय कुमारी आणि कुमार भेटतील का? जग दूषित आहे, दूषितच्या मार्गामध्ये पडलेला आहे.
काय आजच्या तरुणी संसार जुळण्याच्या अगोदर पवित्र आहेत का? आपलं जीवन चोख ठेवलेलं आहे का? निर्दोष ठेवलेलं आहे का? फार महत्वाचं आहे. कारण ती स्त्री जर नीतिमान नसती तर प्रभूने तिला कधी दर्शन दिलं नसतं. तिने आपलं जीवन प्रभूच्या वचनाप्रमाणे ठेवलं नसतं तर देव सुद्धा तिच्या पोटी जन्मास आलेला नसता. म्हणून तिला काय म्हटलं? धन्य स्त्री म्हटलेलं आहे. कृपा पावलेली स्त्री. कोणी साक्ष दिली? स्वर्गदूताने साक्ष दिली. यामध्ये जेव्हा आपण बघतो आहे विषय मर्याचा नाही. आता तो पुरुष असो स्त्री असो, ज्याच्या मनामध्ये ज्यांच्या विचारामध्ये सदैव संशय निर्माण होत असतो त्या व्यक्तींना परमेश्वराचे वचन आज याद्वारे कळवतो आहे. आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, असतील आणि राहतीलच. त्याच्या मनाचे नवीनीकरण कोणी केलेलं आहे? देवाच्या वचनाच्या द्वारे, देवदूताच्या द्वारे. यामध्ये जेव्हा आपण बघतो आहे की त्याने जसं देवदूताने त्याला सांगितलं आहे तसंच त्याने काय केलेलं आहे? स्वीकार केलेला आहे. तो एक कोणत्या घराण्यातला होता? यहुदी घराण्यातला, दाविदाच्या वंशातला होता. म्हणून त्याला सासरा काय होता? माहित होता. म्हणून आजच्या मंडळीला सुद्धा परमेश्वर त्याच्या लोकांना हे सांगताय की तुमचे मन आणि हृदय आणि अंतःकरण परमेश्वराच्या वचनाप्रमाणेच नवीनीकरण करा. जेव्हा आपण वचन वाचतो आहे तर आपण ते मनावर घ्या, हृदयावर घ्या आणि आपल्या जीवनाचे काय करा? तुम्ही परिवर्तन करा. जोपर्यंत आपलं मन आणि हृदय परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण नवीनीकरण करत नाही तोपर्यंत परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये कधी टाकत नाही. आपले पाप आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत देव आत्मा त्याच्या हृदयामध्ये कधी टाकत नाही. त्याच्या मनावर सुद्धा चालना कधी देत नाही. कारण की त्याने प्रभुत्व सत्ता कोणाला दिलेली आहे? शैतानाला, त्याच्या विचारांना, त्याच्या सर्व गोष्टींना दिल्या. आपले अपराध आपल्याला माहित असलं पाहिजे. मी चुकतो आहे, सुधारलं पाहिजे. देवदूताने सांगितलं आहे. तुमच्या आमच्याकडे जेव्हा कोणी आपल्या गोष्टीची दृष्टीकरण करतो ते आपण स्वीकार करायला पाहिजे. जो स्वीकार करत नाही तो हट्टी असतो आणि जो हट्टी असतो तो कोणाचाच काही ऐकत नाही आणि जो कोणाचं काही ऐकत नाही तो देवाचा पण कधी ऐकत नाही. म्हणून जो देवाचा ऐकतो तो देवाचा व्यक्ती आहे. जो देवाचा ऐकत नाही तो देवाचा व्यक्ती कधीच होणार नाही. ह्या व्यक्तीने देवदूताचं ऐकलं त्याप्रमाणे त्याने सर्व काही काय केलेलं आहे? क्लिअर केलेलं आहे. जुने ते विसरा, नवीन काय घडणार आहे? अद्भुत घडणार आहे. आपण आपल्या मंडळीसाठी जर आपण विचार करतो आहे की आज आपली मंडळी कोणत्या स्थितीमध्ये आहे, हा जर विचार केला तर आपण आपले मने आपले विचार बदलले नाही तर आपली मंडळीची प्रगती कधीच होणार नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो, अनेक लोक म्हणतात की ही आमची मंडळी, आपली मंडळी कोणी स्थापित केली नाही. मंडळीचं मस्तक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या मंडळीला जर कोणी हात लावतो आहे तर देव त्याला आणि त्याच्या कुटुंबाला हात लावतो. हे लक्षात असू द्या. ज्यांनी परमेश्वराच्या मंडळीला हात लावलेला आहे आणि परमेश्वराच्या मंडळीच्या विरुद्ध गेलेला आहे, परमेश्वर त्यांचे परिपक्व करतो. मग तो कितीही मोठा व्यक्ती असू द्या, कितीही लहान व्यक्ती असू द्या, पक्षपात देव कधीच करत नाही. सोन्याच्या जीवनाच्या द्वारे उदाहरण आपण बघतो आहे की त्याने जे गोष्टी परमेश्वराने त्याला सांगितलं त्या त्याने कधीच केल्या नाही. तो त्याच्या विपरीत करत गेला. शेवटी त्याने स्वतःच्याच पोटात तलवार खुपसून स्वतःचा आत्महत्या केली. म्हणून आपलं मन, आपलं हृदय आणि आपलं अंतःकरण परमेश्वराला जर सोपलेलं आहे तर परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपल्या मनाचा तो काय करत असतो? नवीन करतो. म्हणून पौल मंडळींना शिकवत असताना, रोम मंडळीला पत्र लिहित असताना आपले जीवन परमेश्वराला समर्पित करा, अर्पण करा. तो काय म्हणतो आहे? कारण की आपण आता आपले नाही तर परमेश्वराचे आपण आहोत. ह्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण बघतो आहे, जे घडून गेलं, जे झालं ते आपण विसरलं पाहिजे. आणि आपले व्यक्ती जीवन असू द्या, मंडळी असू द्या, कुटुंब असू द्या, आपण आपल्या सर्व गोष्टींमध्ये सुधारणी करू शकत नाही आणि सुधारणी आणू शकत नाही तर त्याच्या कारणीभूत आपण स्वतः आहोत. त्यामध्ये देव कधी दोष कोणाला देत नाही. देव त्याला दोष देतो
जो त्या गोष्टीसाठी दोषी आहे. म्हणून आपल्या मनाचे नवीनीकरण करा, आपल्या हृदयाचे अंतःकरण बदला, जेणेकरून प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये आपल्या मंडळीमध्ये सदैव बसावा. दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत की योसेफाने आपले अंतःकरण प्रभूला अर्पित केलं की प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. तीच इच्छा माझ्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा असलीच पाहिजे. दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत लोक सुवर्तमान याचा 2 अध्याय 15 आणि 16 वचन आहे ते मी आपल्यासाठी वाचतो आहे. मग असे झाले की देवदूत त्याच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया योसेफ व गव्हाणीत ठेवलेला बाळ त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. यामध्ये गोष्ट म्हटलेली आहे की देवदूताने त्यांना संदेश दिला की तुमच्यासाठी दाऊदाच्या गावात तांदळा जन्मास आलेला आहे. तो कोण आहे? ख्रिस्त प्रभू आहे. ही सर्व घटना झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळत आहे की जी गोष्ट त्यांना सांगितली आहे ते मेंढपाळ एकमेकांना काय करू लागले? सांगू लागले, चला आपण बेथलेहमापर्यंत जाऊ व झालेली जी गोष्ट आहे ती आपल्या डोळ्याने काय करू आपण पाहू. त्याच्यानंतर ते घाईघाईने गेलेलं आहे, शब्दाला घाईघाईने गेलेलं आहे आणि जिथे ते बाळ होतं ते त्यांना दिसलं आणि जे काही त्यांना सांगितलेलं होतं स्वर्गदूतांनी ते त्यांना मरिया योसेफ यांना त्यांनी काय केलेलं आहे? सांगितलं. यामध्ये गोष्ट अशी आहे की प्रभूचा जो संदेश मेंढपाळाने दिलेला होता, जे मेंढपाळ आपल्या मेंढरांचे राखणदारी करत होते त्यावेळेस ते एकमेकांबरोबर काय करू लागले? चर्चा करू. काय आज आपण देवाने दिलेल्या वचनाची चर्चा एकमेकांसाठी करतो का? ते 3 होते, 4 होते, 5 होते, हे लोक आपल्याला त्याचे ठाऊक नाही किती लोक होते, पण हमका 5, 4, 5, 6, 7 असावे. ते सर्व एकत्र जमून त्यावेळेस ते कोणाबद्दल चर्चा करू लागले? ज्या गोष्टीबद्दल सांगून दिलेलं होतं की तुमच्यासाठी दाऊदाच्या नगरामध्ये तांदळा जन्मास येणार आहे त्याबद्दल ते चर्चा करू लागले आणि एकमेकांना सांगू लागले. त्यावेळेस आपल्याला बघायला भेटतो आहे की आज आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तर आपण कोणत्या गोष्टीची चर्चा करतो? फार महत्वाची गोष्ट आहे देवाच्या वचनाची बद्दलची चर्चा. आज जर आपण ऐकलेलं आहे काय आपण एकमेकांबरोबर शेअर करू शकतो का? काय आपण दुसऱ्यांना सांगते बोलू शकतो का? फार महत्वाची गोष्ट आहे ही गोष्ट. नंतर म्हटलं चला आपण कुठे जाऊ? बेथलेहमात जाऊ. कुठे? जिथे बाळ जन्मास आलेला आहे. त्यांना आनंद झाला. चला म्हटलेलं आहे की आपण कुठे जायचं? आज दुसऱ्यांना जाऊ द्या. ख्रिस्ती लोकांना कधी आनंद होतो, चला आज रविवार आहे, परमेश्वराच्या भवनाकडे जाऊ. त्या मागे लोकांना आनंद झाला का? देव त्यांना प्रकट झाला. आज ख्रिस्त लोकांना देव प्रकट झाला की मला 100 वेळा प्रश्न पडतो, खरखर प्रकट झाला की नाही झाला? मला हे पण मला प्रश्नचिन्ह येतो, काय ख्रिस्ती लोकांना जर खरंच देव प्रकट झाला का? ज्याला ख्रिस्त देव प्रकट झाला मी तुम्हाला वचन देऊन सांगतो की तो परमेश्वराच्या भवन कधी सोडणार नाही. आणि ज्याला देव कधी प्रकट झाला नाही तो व्यक्ती आलडोल करत गेला. मेंढपाळ जिथे प्रभू येशू ख्रिस्त होता तिथे आता गेला. आज हे प्रभूचे भवन आहे, प्रभूचे घर आहे. इथं ते दर्शन घ्यायला दर रविवारी असलाच पाहिजे. कोणतं बाण कधी सांगायला नको. नोकरीवाल्याचा प्रश्न वेगळा असतो, सरकार अनुमती देत नाही तर तो वेगळा प्रश्न असतो, पण त्यांची उपस्थिती जर सुट्टी असते तर त्यांची असलीच पाहिजे. घरी झोपण्यासाठी तो सुट्टीचा वेळ असतो खरा, पण रविवार असेल तर त्यांच्या नेहमीप्रमाणे उपस्थिती असली पाहिजे. यामध्ये जेव्हा आपण बघतो आहे ते घाईघाईने आले. कसे आले? घाईघाईने आले. आज आपल्या लोकांनी जर सांगितलं की 8:30 वाजता मीटिंग आहे, 9ला सुरू होतात, किती वाजता येतील? संपते मीटिंग तेव्हा येतात. काय देव आशीर्वाद देणार? कसे आपण देवापासून आशीर्वाद पावणार?
ते आशीर्वादित का झाले? त्यांनी त्या गोष्टी पाळल्या. देवदूतांचा शब्द त्याने ऐकला, त्याने एकमेकांना चर्चा केली. जिथे प्रभू होता त्या ठिकाणी गेलेले आहे, त्याने दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन त्याला नमन केलेलं आहे. पुढे लिहिलेलं आहे त्याला नमन केलेलं आहे. त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतो आहे, कारण की ते देवाचे गौरव स्तुती करत परत गेले असं शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. यामध्ये जेव्हा आपण बघतो आहे ज्या गोष्टी घडल्या त्यांच्या जीवनामध्ये ते त्यांनी सांगितल्या. आज आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जे घटना घडतात, प्रभूचे महान मोठे कार्य होतात, ते आपण लवकर कोणाला सांगत पण नाही. या गोष्टीच्या द्वारे आपण हे सांगू इच्छितो, जेव्हा दावीद राजाला कोणी म्हटलं लोकांनी, तो कोण होता? राजा. राजासमोर कोण जाणार? अधिकाऱ्यासमोर कोण जाणार? चला आपण परमेश्वराच्या भवनाकडे. तो सांगेल तू मला कोण बोलवायला येणार असं त्यांनी सांगितलं का? नाही. तुम्हाला तेच म्हटलं, जो देवाची भीती बाळगतो, देवाचा सन्मान करतो, देवाच्या सर्व गोष्टींचा आदर करतो, तो व्यक्ती मोठा असेल का लहान असेल, प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाला तो सन्मान देतो. आणि जो कोणाला त्या शब्दाला सन्मान देत नाही तर त्यावेळेस समजून येतं की मनुष्याचे ऐकणारे आणि देवाचे ऐकणाऱ्यांमध्ये काय आहे? फरक आहे. या गोष्टीमध्ये आपण जेव्हा बघतो आहे, देवा लोकांनी म्हटलं की चला आपण परमेश्वराच्या भवनाकडे जाऊ, त्याचे मन काय झालं? आनंदित झालं. आपलं मन सदैव आनंदित ठेवा, उल्हासित ठेवा, कारण आपण मला भेटायला नाही तर कोणाला भेटायला येतात? मी परमेश्वराला भेटायला येतो. आपण सर्वजण परमेश्वराला भेटायला येतात. आपण एकमेकांना सांगणार असं चला आपण आज परमेश्वराच्या भवनाकडे जाऊ. कोणी येवो अगर नाही येवो, पण आपल्या मुखात आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सांगायला पाहिजे की चला आपलं कुठे जायचं आता? परमेश्वराच्या भवनाकडे. त्यांना हे नाही सांगायचं की तुम्ही जपून राहा, मी परमेश्वराच्या भवनात जातो. प्रत्येक व्यक्तीला, ख्रिस्ती व्यक्तीला, जो प्रभूपासून नवीन जन्म घेतलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट माहिती असली पाहिजे की चला आपण कुठे जायचं आहे? परमेश्वराच्या भवनाकडे. तो येवो अगर नाही येवो तो त्याचा प्रश्न झाला, पण आपल्यामध्ये जर देवाचा प्रकाश आहे तर तो प्रकाश चमकू द्या. देवाचा अद्भुत कार्य घडेल. आपल्या जन्मामध्ये प्रकाश आहे पण आपण चमकूच देत नाही, मग कसं काय होणार? मेणबत्ती विझून ठेवली तर काय लाईट येईल का? पेटली जाईल का? सगळे लाईट बंद करून द्यायचं तुम्हाला पण माझा आवाज येईल का? नाही. तुमच्यामध्ये देवाचा प्रकाश आहे, तो प्रकाश तर चमकू द्या. दे चमकेल. आपलं काम आहे फक्त सांगणे. चमत्कार करणे कोणाचे कार्य आहे? म्हणून चमत्कार करण्याच्या मागे धावत केले लोक. जे वचन आहे ना ते सांगा, जे त्या वचनाची जोरे त्याच्याकडे चमत्कार करतो. सांगू नका. चमत्काराच्या ठिकाणी तर लाईन्या लागून जातात. म्हणून परमेश्वराचे वचन करायला लक्षात ठेवा. जसं लोकांनी त्यांनी परमेश्वराचं दर्शन घेतलं, ख्रिस्ती व्यक्तीने सदैव परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे. फक्त रविवारीच नाही, प्रत्येक दिवशी प्रार्थनापूर्वक आपण परमेश्वरासाठी सुद्धा काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. आणि परमेश्वराच्या भवनामध्ये आपण सदैव आनंदाने येऊन त्याची भक्ती केली पाहिजे. यामध्ये तिसरी गोष्ट मी आपल्याला सांगू शकतो, आणि ती एक फार मजेदार गोष्ट आहे. मत्ती सुवर्तमान याचा 2रा अध्याय. मागी लोक पूर्व दिशेने आले. अकरावं वचन, 2रा अध्याय 11वं वचन, 10 आणि 11 मी तुम्हासाठी वाचतो. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला काय केलेलं आहे? नमन केलेलं आहे. आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, दूध व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. जेव्हा तो तारा पाहिला तेव्हा त्याला काय झाला? अतिशय आनंद झाला. ते घरात गेले, त्या बालकाला काय केलं? त्याने पाया पडले आणि नमन केलं म्हटलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की द्रव्याच्या थैल्या त्याने काय केलेलं आहे? सोडल्या आहे. सोने, दूध व गंध रस. सोनं आपल्या सर्वांना ठाऊक आहे. उद व गंधरस जी आपण इकडे बघतो आहे आणि लोक त्याच्यामध्ये दूध टाकतात, ती उद नाही आहे. तर
त्याचा अर्थ वेगळा काढू नका. हे उत्तमातल्या उत्तम मौल्यवान वस्तू आहेत त्या काळात सदैव वापरली जात असे. ऊद म्हटलं तर जसं अगरबत्ती जेव्हा आपण पेटवतो त्यावेळेस जो वास येतो, खुशबू येतो, बरोबर, तो चहूकडे पसरतो. ते हे आहे ते त्यांना काय केलेलं आहे अगरबत्तीने सांगता मी, पण तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही अगरबत्ती समजून घेणार. कारण त्यावेळेस काय कसं होतं ते आपल्याला ठाऊक नाही, पण धूप जाण्यासाठी प्रत्येक समाजामध्ये किंवा धर्मामध्ये वापर केला जातो आणि त्याचा वास जेव्हा आपण बघतो तो खूप छान असतो. ते सुद्धा अर्पण केलेलं आहे. आणि गंधर्व हे एक झाड आहे आणि ह्या झाडाच्या द्वारे परफ्यूम, गंधरस जो आहे हे एक झाड आहे, त्याच्याद्वारे परफ्यूम, दवाई आणि अदर वस्तूसाठी वापर केला जातो. ती सर्वात कॉस्टली वस्तू होती ती त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलेली आहे अर्पण केलेले आहे. ते कसे, कुठून, कशा प्रकारे आले, किती लोक आले हे सुद्धा लिहिलेलं नाही, पण ते पूर्व दिशेने आले. काय पाहून? तारा. ताराचा अभ्यास कोण करतो? जे एस्ट्रोलॉजी असतात, जे सायंटिस्ट असतात. आता हे राजे होते की सायंटिस्ट होते हे पण ठाऊक नाही आपल्याला, पण तिथे लिहिलेलं आहे की ते म्हणतात यहुद्यांच्या राजा जन्मास आला. याचा अर्थ असा असावा की ते राजे असावे, पण ते एक हुशार व्यक्ती पण असावे. त्यामध्ये आपण जेव्हा बघतो आहे जिथे तो तारा गेलेला आहे, त्या तारा पाहून ते तिथे पोहोचलेला आहे, जेरुसलेममध्ये पोहोचलेला आहे. त्याने सर्व बातमी काढलेली आहे आणि तिथे जिथे तो होता तिथे ते गेलेले आहे. त्यामध्ये गंमत अशी आहे, जेव्हा जेव्हा तारा पुढे चालत असे ते ताराच्या मागे, तारा कसा चालायचा? पुढे चालायचा. कोणाचा तारा होता? ख्रिस्ताचा तारा. वचनामध्ये तुम्ही पूर्ण वाचा, त्याच्यामध्ये त्याच्या ताऱ्याला पाहून आम्ही आलेलो आहोत असं तो म्हणतो आहे. कारण की 2:2 मध्ये असं लिहिलेलं आहे, यहुद्यांच्या राजा जन्मास आलेला तो कुठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस कोणाचा तारा? त्याच्या तारा पाहून त्याला नमन करण्यासाठी काय आहे? कोणाचा तारा? त्याचा तारा. या सर्व गोष्टी आपण बघतो. काय आज ख्रिस्ती लोक जे आहे देवाला मागे ठेवतात की ते स्वतः पुढे चालतात? का देव त्याच्या पुढे चालतो की त्याचे लोक मागे चालतात? जेव्हा जेव्हा इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर निघाले, प्रभूचा अग्निस्तंभ त्यांच्या पुढे चालायचा आणि मागे पण चालायचा. पण आज विश्वासणारे पुढे चालतात की देव पुढे चालतो याचा सुद्धा मला काय आहे प्रश्न आहे. ज्याच्या पुढे देव चालतो, देव त्याला काय दाखवतो? मार्ग दाखवतो. पण जो देवाच्या पुढे चालतो तो देवाला मार्ग दाखवतो. मग आपण देवाला मार्ग दाखवणारे आहोत की आपण स्वतःला मार्ग दाखवणार आहोत? हा आपला विषय. वचनामध्ये त्याच्या तारा पाहून ते त्याच्या मागे गेले. जसं परमेश्वराचे लोक आपण जर आहोत, जसं मागे लोक, आता ते अविश्वासणारे होते की विश्वासणारे होते हे सुद्धा प्रश्न तिथं नाही. ते यहुदी होते की नव्हते ते आपला पण प्रश्न नाही. पण असावे सगळं पूर्व देशाचे जेवढे देश आहेत त्या देशातले ते विद्वान असावे आणि राजे असावे असा ट्रेडिशनल पण विश्वास ठेवतो. त्याच्यामध्ये आपण बघतो आहे की महत्वाची घटना की ते तारा पाहून त्याच्या मागे चाले. आपण सुद्धा त्या प्रभूला पुढे ठेवून सदैव चालावे. नंतर आपण पाहतो आहे की त्याने काय सोडलेले आहे? धैर्य. बरोबर, उत्तमातले उत्तम त्यांनी दिलेलं आहे, सोनं दिलेलं आहे, ऊस आणि गंधरस. ती ऊस समजू नका जी आपल्या गावामध्ये घराच्या मोठे निघते ना, आपण दूध वगैरे टाकतात लोक, काय काय अंडे वगैरे ठेवतात, ती ऊस नाही आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण जेव्हा बघतो आहे की ह्या गोष्टी त्याने सोडल्या आहेत, आनंदाची बातमी ही आहे. कोणाला नमन केलेलं आहे? येशू ख्रिस्ताला. बरोबर, आपण सर्वजण ख्रिसमस साजरा केला, चांगले कपडे घेतले, चांगल्या गोष्टी घेतल्या, सर्व काही नवीन योजना करून घेतल्या. प्रश्न असा आहे, त्यांनी ख्रिस्तासाठी सोने, ऊद व गंधरस दिले, मग आपण प्रभूसाठी काय आपण केले? है ना? आपण आपल्यासाठी भरपूर
पण परमेश्वरासाठी काय केलं? क्रिसमस कोणाचा? ख्रिस्ती बांधवांचा, बरोबर? मग आपण प्रभूसाठी काय केलं? आपण प्रभूला काय दिलं? रेग्युलर देतात ती वेगळी गोष्ट आहे, पण उत्तमातून उत्तम तुम्ही त्या दिवशी काय दिले प्रभूला ते फार महत्वाचं आहे. रेग्युलर बद्दल प्रभू कधी बोलत नाही. तिथं चुकलं प्रभू आपल्याला टोचून देतो. माझा भाग माझ्या मंदिरामध्ये असलाच पाहिजे, तो नित्य आहे. पण ह्या गोष्टीबद्दल जेव्हा येतो की आपण तर सर्व काय घेतलेलं आहे, 10,000 20 काय 1 लाख पण संपवून देतो, चांगले चांगले फटाके घेतो किंवा सगळे काय करतो, बरोबर? आपण त्या दिवशी काय गिफ्ट दिलं प्रभूला? आपल्या मनामध्ये आपण विचार केला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये आपण वाचन वाचतो की मत्ती सुसमाचार 25वा अध्याय 40 वचनामध्ये असलेलं आहे की आणि तुम्हाला तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले. यामध्ये असं लिहिलेलं आहे, मी प्रभू म्हणतो आहे त्या लोकांना, मी भुकेला होतो, तुम्ही मला काय दिली? भाकर दिली. माझ्याकडे कपडे नव्हते, तुम्ही मला कपडे दिले. मला राहायला घर नव्हतं, मी तुम्हाला घर दिले. तुम्ही परके होता, मी तुम्हाला काय घेतलं आहे? घरात घेतले. मी तानेला होता, तुम्ही मला पाणी दिले. याचा अर्थ काय? जो आपल्या कनिष्ठ बंधूंबद्दल बोलतोय प्रभू की मी तिथे नाही, तुम्ही माझ्या नावाने करता आहात, कोणासाठी करा? जे आपले बांधव आहे. एकदा हे नाही म्हटलंय की तुम्ही बाहेरच्या लोकांना देऊन टाका आणि आपल्या लोकांना जाऊ द्या, असं नाही. कोणासाठी बोलत आहे? आपलं बांधव शब्द आलेला आहे. आपण आपल्या बांधवासाठी काय केलं? प्रत्येकासाठी करायचं आपल्याकडे पैसे नाही होणार, पण वर्षामध्ये एक तरी असं काहीतरी असलं पाहिजे, आपण आपल्या बांधवाला दिलं पाहिजे. घरच्या व्यक्तीला नाही, घरच्या व्यक्तीला आपण उत्तम देतो, पण वर्षामध्ये एकदा तरी कुणाला आपण गिफ्ट केलेलं आहे. कपडे म्हणा, काही म्हणा, कोणती गोष्ट काय आपण गिफ्ट केलं का? बाकीचे लोक देतात ना, याच्याबद्दल इतकं आम्ही इतकं देतो आणि आमचं काहीच नाही. आमचं सर्व सगळं काय आम्ही देतोय, पण आमचं काहीच नाही. जो देवाला देतो तो कधी सांगून दाखवत. आठवण ठेवायचे, जो देवाला देतो तो कधी सांगत नाही. तो आनंदाने, हे लोक अतिशय आनंद झाले का ते उत्तम प्रभूला देऊन टाकले. आपण काय दिलं? यामध्ये जेव्हा त्याने सोनं दिलं, फूल आणि गंधरस दिलं. जानेवारी 1 पासून आता 1 तारीख येणार आहे, इतक्या दरम्यानमध्ये आपण काय केलं? जरूर नाही की क्रिसमसला द्यायला पाहिजे, तशी गोष्ट पण नाही. त्यांनी उत्तम प्रभूला दिलं. त्याच्याद्वारे तो श्रीमंत पण झालेला होता, तो श्रीमंत होता, पण त्याने त्याचा पण गरिष्ठ कधी केला नाही. त्यामध्ये जेव्हा आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा श्रीमंत होता, असं नाही की नाही त्याच्याकडे काय नव्हतं. आता सोने एवढे त्यावेळेचे किमती वस्तू फार मूल्यवान होते. त्यामध्ये जेव्हा आपण बघतो आहे, आज आपल्यापर्यंत विषय येतो आहे की आज आपण एकमेकांसाठी काय केलेले आहे, ख्रिस्ती बांधवांसाठी आपण काय केलेलं आहे, ज्याला आपण ओळखतो, ज्याला आपला परिचय आहे, त्यासाठी आपण काय केलेलं आहे. यामध्ये जेव्हा बघतो, गेल्या वर्षी माझं उदाहरण देतो. मी तुम्हाला हे नाही सांगत की पालकाला तुम्ही द्यायला पाहिजे, मी विषय कधी मांडणार नाही. मी तुमचा एक कनिष्ठ बंधू, विश्वासणारा असू द्या, पाळक असू द्या, आपल्या मंडळीतला जो आहे त्यासाठी आपल्यासाठी मी सांगतो आहे. गेल्या वर्षी चर्च सुटलं, म्हणजे 1 रविवार अगोदर चर्च सुटलं आणि त्यानंतर मी माझ्या मार्गास निघालो. तेव्हा माझ्याकडे सायकल होती, आता पण आहे, पण ती काय करायचं मी तिथं ठरलेलं मी येऊन पोचलो. मी आता पण सायकल चालवणार आहे, कारण मला आवड आहे. पण त्यामध्ये असं झालं की एक व्यक्ती आला आणि त्याने म्हटलं की पाळक साहेब सलाम करा. मी त्याला ओळखत नव्हतो, माझी ओळख पण नाही. आता ओळख झाली की ते कोण आहे. आला, तुम्ही आज फ्री आहात का? म्हटलं हा फ्री आहे दादा. म्हटलं पण संध्याकाळी मी घरी जाईल, कारण सांगून गेलो बरं आम्हाला एवढं लांबून कसं येणार. मग मी गाडी काढली, माझ्या रूमला गेलो, गाडी काढली, मी घरी जात होतो. तितक्यात त्याचा फोन आला आणि म्हटलं पाळक साहेब तुम्ही कुठे आहे? म्हटलं बाजारात आहे, तुम्ही घरी निघाला. 5 मिनिटासाठी तुम्ही येणार का? म्हटलं ओके नक्कीच येतो. म्हटलं मी जीत कलेक्शन जो मोठा स्टोर्स आहे नंदुरबारला, त्या ठिकाणी उभा आहे, तुम्ही त्या ठिकाणी या, मी तुम्हाला तिथे बसतो. मला तो घेऊन गेला. 3rd फ्लोअरवर गेलो आणि तिथं जे काम करणार आहेत कपडेवाले, त्यांना त्याने विचारलं
3050 जेवढे सूट आहेत ते एकही टाकू नका. 3+ जेवढे जितके असेल ते सगळं काय काढा. त्याने सगळं काय टाकून दिलं. मला त्याने सांगितलं की तुम्ही याच्यातून कोणता पण एक निवडून घ्या. मी त्याच्या तोंडाला पाहिला, म्हटलं इतकं मोठा उपकार तुम्ही सेवकाच्या या नात्याने सुद्धा नाही, पण मी आनंदाने आपण प्रभूचे लोक आहोत म्हणून तुम्हाला काय करत आहे देत आहे. तुम्हाला जो पाहिजे असेल तो घ्या. मग त्यावेळेस जो रेग्युलर मी इथं कोट घालतो आहे, काल घातलेला 25 तारखेला घातला तो नाही, दुसरा मध्ये मी रेग्युलर घालतो तो त्याने मला गिफ्ट दिला. तो 5000+ होता. सुंडाचे पैसे शिवायला पण त्याने दिले, माझ्याकडून त्याने खर्च करून दिले नाही. पण त्याने कधी सांगून दाखवलं नाही की मी त्यासाठी एवढं घ्या. तुम्ही जेव्हा कोणाला देत आहात गिफ्ट, आनंदाने त्याला द्या. विषय संपला. तुमची साक्ष तो द्यायला पाहिजे, तुम्ही नाही. आपण कधी द्यायला नको. मी त्याची साक्ष देतोय का? त्याला तो गिफ्ट दिला. कोणाला दिला? प्रभूला दिला, मला नाही. याचा अर्थ असा आहे, जेव्हा आपण प्रभूला देतो आपण प्रत्येकाबद्दल विचार करतो आणि ते दान, ते गिफ्ट प्रभूला सदैव काय आहे? प्रसन्न आहे. आज या वर्षामध्ये मी आपल्याला विचारू इच्छितो, प्रभूने आपल्यासाठी भरपूर केलेलं आहे. मग आज आपण आपल्या मनामध्ये विचार करा, मी प्रभूसाठी काय केलेलं आहे. काय योशेफाने जसं मनामध्ये परमेश्वराला स्थान दिला, त्याचं मन बदललं, त्याचं मनाचं नवीनीकरण झाला, काय आपलं मन आपण नवीनीकरण करायला आज प्रभूला द्यायला तयार आहे. मागील लोकांनी व मेंढपाळांनी प्रभूचे दर्शन घेतलं, काय आपण नित्य प्रभूचे दर्शन घेणार का? हे आपलं व्यक्ती याच्यामध्ये आपण विचार केला पाहिजे. मागील लोकांना उत्तमातलं उत्तम दिलं, काय आपण प्रभूला उत्तमातलं उत्तम द्यायला तयार आहे का? याचा निर्णय आपण स्वतः घ्यावा. प्रभू आपल्यास त्याच्या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रार्थना करू आपण यावेळेस. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत आजच्या या वचनाबद्दल. सुंदरच्या दिवशी प्रभू तुझं वचन आम्हाला प्रगट केलेलं आहेस. हे प्रभू, आम्ही आमच्यासाठी सर्व काय करतो, पण मी कुठे उणं आहे का? श्रीमंत व्यक्तीने तो विचारला, मी कुठे उणं आहे का? हे प्रभू, त्याचं मन कठीण होतं म्हणून तो त्याने त्याच्या 1 रुपया त्याने खर्च कधी केला नाही. तो आपला स्वार्थपणा पाहून तो आपलं जीवन जगत राहिला. प्रभू, असा जीवन जर आमच्या मध्ये असेल तर आमच्या मनातून काढून टाक. तूने आम्हासाठी भरपूर केलेला आहे. आज आमची सुद्धा इच्छा आहे की आम्ही कोणासाठी काहीतरी करावं. प्रभू परमेश्वर पिता, आमचे कठीण मन, कठीण हृदय तोड आणि एक नम्रतेचं लीन आणि दयाळू हृदय आम्हाला निर्माण कर. प्रार्थना करते परमेश्वर पिता, आजच्या वचनाबद्दल असा आशीर्वाद मागतो आहे की तू आशीर्वाद दिलेला आहे. आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये तुझे महान मोठं कार्य केलेलं आहे. आदर, मान, सन्मान, गौरव तुला देत आहे. प्रार्थना तुझ्या नावाने केली म्हणत आहे. मंडळीला विनंती करतो आपण आपल्या जागेवर उभे राहावे. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आशीर्वाद घेऊन आपण सुंदर एक गीत गाऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं मी आपल्या ऋणातून सोडलेलं आहे तसेच तू आमच्या ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला वाटेपासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, देव पुत्राची कृपा आणि देव आत्म्याची गोड संगती येथे जमलेला प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर, तुझ्या पवित्र मंडळी बरोबर, इस्रायल राष्ट्राबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा मंडळीला सलाम. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव.